बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आयोजित केलेल्या मेळाव्याला काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारली। 4 खासदार आणि 3 आमदार तसंच 2 माजी आमदार या मेळाव्याला अनुपस्थित होते। यूबीटीचा काल मेळावा झाला। 4 खासदार 3 आमदार या मेळाव्याला गैरहजर होते। माजी आमदार सुद्धा गैरहजर होते। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार बंडू जाधव आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे खासदार या मेळाव्याला आलेच नाहीत। तर दिलीप सोपल, बाबाजी काळे आणि राहुल पाटील हे आमदार या मेळाव्याला गैरहजर होते। या व्यतिरिक्त माजी आमदार राजन साळवी आणि वैभव नाईक यांनीही मेळाव्याकडे पाठ फिरवली। आमदार खासदारांच्या या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। तर आज रत्नागिरीमध्ये 95% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये सामील होणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय आणि येणाऱ्या काळामध्ये आजी माजी आमदारही शिवसेनेमध्ये येतील असं त्यांचं म्हणणं आहे। तेव्हा शिवसेना यूबीटीला रत्नागिरीमध्ये विशेषतः कोकणामध्ये काय नेमका धक्का बसतोय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर हा इशारा उदय सामंत यांनी दिलाय, त्यामुळे याला वेगळं महत्त्व आहे। दरम्यान काल झालेल्या उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये काही खासदार आणि आमदार हे अनुपस्थित होते आणि त्यामुळे आता चर्चांना चांगलंच उधाण आलेलं आहे। आता बसायचं तर बसा। रत्नागिरीपासून उबाठाला खिंडारा पडायला सुरुवात होते आणि त्याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्ही रत्नागिरीमध्ये बघाल। मी जे काल सांगितलं की 4 उबाठाचे आमदार, 5 काँग्रेसचे आमदार, 3 उबाठाचे खासदार, 10 माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत। आणि या संदर्भात सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। कृष्णात, ट्रेलर आज आपल्याला पाहायला मिळेल असा इशारा उदय सामंत यांनी दिलेला आहे। मोठी यादी खरं तर उदय सामंत यांनी वाचून दाखवलेली आहे। त्याचबरोबर काँग्रेसच्या सुद्धा आमदारांचं त्यांनी नाव घेतलंय। खरंच रत्नागिरीमध्ये मोठी पडझड पाहायला मिळणार का? यूबीटीला धक्का बसणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। अनुपमा, गेल्या काही दिवसांपासून राहुल शेवाळे यांच्यापासून उदय सामंत हे वारंवार दावा करत आहेत की यूबीटी आणि काँग्रेसमधले आमदार आणि माजी आमदार हे आमच्या संपर्कात आहेत आणि ते या पक्षामध्ये येतील। राहुल शेवाळे यांनी सांगितलं होतं की कालच काही आमदार आमच्या पक्षामध्ये येतील, परंतु तसं काही झालेलं नाही। येत्या 3 महिन्यामध्ये हे आमदार आपल्याकडे येतील असा आता उदय सामंत यांचा नवा दावा आहे। त्यामुळे यामध्ये कितपत तथ्य आहे हे पाहणं गरजेचं आहे, कारण अनेक कार्यकर्ते हे जरी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटामध्ये जात असले तरी इतर मात्र ज्या सध्या निवडून आलेले आमदार आणि खासदार कितपत जातात याबाबत अजून देखील साशंकता निर्माण झालेली आहे। काल जरी 4 खासदार अनुपस्थित होते, 3 आमदार अनुपस्थित होते, या सर्वच्या सर्व खासदार आणि आमदारांनी आपापले वैयक्तिक कारणं असल्याचं पक्षश्रेष्ठींशी सांगितल्याची माहिती सध्या मिळते। त्यामुळं या संदर्भात पुढच्या कालावधीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्याचबरोबर ज्या पद्धतीनं पक्षांतरबंदी कायदा आहे तो पाहता जे 2/3 लोक जाणं गरजेचं आहे तितक्या प्रमाणात आमदार किंवा खासदार जातात का, तरच ते त्या ठिकाणी त्याच पदावर आमदारकी किंवा त्यांची खासदारकी वाचू शकते किंवा त्यांना परत खासदार किंवा आमदारकीचा राजीनामा देऊन निवडून यावं लागतं। त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहणं गरजेचं असणार आहे। परंतु जे दावे केले जात आहेत, प्रतिदावे केले जात आहेत, त्यामुळं नक्कीच एक वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय। निश्चितच कृष्णात, ही दबावाची राजकीय खेळी असू शकते का हे सुद्धा बघावं लागणार आहे आणि असे संपर्कात रहा कृष्णात।